नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आता इकडं मनालीमध्ये आहे आणि मनालीमध्ये लोकल साईटसीइंग आहे। तर इकडं आता फिरणार आहे आणि हॉटेल थ्रूच आम्ही गाडी पण बुकिंग केलेली आहे। त्यामुळे चला आता आल्टो आहे, तर आता पुढे बघत राहा इकडे लोकल काय काय फिरण्यासारखं आहे, काय काय हॉटेल आणि इकडून सगळं इकडून सगळं जवळ आहे, बघू शकता। टोपी तुमची नाही काय करत। गणपती बाप्पा मोरया। हा बरं वाटतंय ना। हे मॉल रोडचा चौक आहे, हे आपला तिरंगा अटल रोहतांग 24। हा 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 हा, क्या बात है, क्या बात है। तर हे वशिष्ठ टेम्पल आहे। तर इथं एक वशिष्ठ टेम्पल, इथं म्हणजे एक मंदिर आहे खूप सुंदर असं। तर आता आपण जाऊन बघूया आतमध्ये काय मंदिर आहे काय। इकडं आता माहिती सांगायला पण कोण नाहीये, आता आपणच जाऊन बघूया चला। हे वशिष्ठ टेम्पल आहे, तर आता बघूया चला। हे काय आहे, पूजा स्थान को स्पर्श न करे। आतमध्ये आहेत, इथं आहेत, इथनं दर्शन करून जाऊया आपण। इथं मंदिराचं काम चालू आहे, तर चला जाऊया दर्शन करूया। इथनंच दर्शन आहे वाटतं वशिष्ठ टेम्पल। कौन से भगवान का है बता दो। वशिष्ठ जी का राम भगवान के गुरु। ओके ओके, म्हणजे गुरुचं मंदिर आहे आणि हे आणि इकडं म्हणजे गरम पाण्याचं कुंड आहे, म्हणजे एवढ्या थंडीच्या ह्याच्यात पण गरम पाणी आहे इथे। तर बघूया, जाऊन बघूया। हे या ना आहे, तर इकडं असं पाय सोडून बसलेले आहेत, गरम पाण्याचं बघूया चला आतमध्ये जाऊन। आता हे गुरूंचं मंदिर बघितलं श्रीरामांच्या, आता श्रीरामांचं मंदिर इथे वरतीच आहे, तर तिकडं पण आपण जाऊन दर्शन घेऊया। बापरे, इथं बर्फ आहे। हाय, ऊन पडलं त्यामुळे जरा टेम्परेचर एकदम नॉर्मल वाटतंय, काय प्रॉब्लेम नाही आहे। बघूया, दर्शन बंद आहे काय? तर इकडं दर्शनाचा टायमिंग आहे 2 ते 3 बंद असतंय मंदिर। जय श्रीराम। तर आता बाहेरूनच दर्शन घेऊया आपण। मंदिराचे जे काम आहे इकडचं नक्षीकाम, म्हणजे एकदम लाकडामध्ये केलेलं आहे, पण एवढं खूप सुंदर आहे आणि डिझाईन आहे की खूप सुंदर। आता दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता हिडंबा टेम्पलला जाणार आहे। तर आता इथनं खालीच आहे, आता ते नेक्स्ट बघूया कसं आहे काय। इथं बघितलं श्रीरामांच्या गुरूंचं मंदिर होतं आणि वरती श्रीरामांचं मंदिर होतं आणि गरम पाण्याचं कुंड होतं। एवढ्या पण थंडीमध्ये एवढं गरम पाणी इथं म्हणजे काहीतरी विशेष आहे, खूप सुंदर होतं। आणि इथनं जाऊया खाली, या इथं आता पार्किंगमध्ये लावलेली गाडी। अर्जुनचा भाऊ, त्याची बायको भीम की पत्नी ती हिडिंबा राक्षस होती पहिली। हा, ती राक्षस होती ना। आता इकडे बघू शकता तुम्ही, हिडंबा टेम्पलला आलेलो आहोत आणि इकडं असं इकडच्या लुकमध्ये, ट्रेडिशनल लुकमध्ये फोटोग्राफी चालली। आणि इकडं बघू शकता लोकरच्या टोप्या, इकडचं म्हणजे थंडीचे कपडे विकायला बसलेले आहेत। आणि हे हिडंबा टेम्पल, हिडंबा टेम्पलच्या इकडे आता अजून पण बर्फ आहे। स्नोफॉलमध्ये मंदिर बघितलेलं मी व्हिडिओमध्ये आणि आज समोर बघतोय, चला आतमध्ये दर्शन घेऊया।
तर असं आम्ही ट्रेडिशनल इथले कपडे घातलेले आहेत. मम्मी हे बघा आणि मी बघा, थांबा मी दाखवतो. आता आम्ही क्लब हाऊसला आलोय आणि क्लब हाऊसला हे आम्हाला झिप लाईनिंग उद्या सोलंग व्हॅलीमध्ये करायचे, त्यामुळं इथं तर काय करत नाही. आणि इथं आता चाय आलाय. अरे पहाडी इलाक्यामध्ये चाय, तर चायची क्वांटिटी भरपूरच आहे. काय काय शूटिंग चालू आहे बाळा. हां काय पाहिजे तुला पाहिजे? हां बरं बरं ठीक आहे. तर असा चाय टाईम झालेला आहे इकडे. आता चाय पिऊन पुढच्या प्रवासाला चालू करतोय. पुढचा प्रवास म्हणजे आपला बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आणि मॉल रोड तिकडचं दाखवतो तुम्हाला. मॉल रोडचं कसं काय आहे तिकडं, चला बघत राहा आपण. ओपन विअर आहे आणि इथं म्हणजे असं एक गार्डन आहे आणि 50 रुपये पर हेड तिकीट आहे इकडे. तर जायचं असलं तर जाऊ शकता. आतमध्ये बोटिंग वगैरे करतात काहीतरी. आणि आमच्यावर हे छोटं बाळ आहे, पण ही बाळाला थंडीच वाजत नाही आणि ती काही स्वेटर पण घालत नाही. तो कसं खुश आहे बघू शकता. एकदम पॅक झालोय. आता जशी रात्र होईल तसं थंडी वाढायला चालू झालेली आहे. तर आता अजून ग्लोव्ज घातले नाहीत तरी पण ठीक आहे. पण एवढ्यानं फरक पडतोय भरपूर. आणि थर्मल आहे आतमध्ये, त्यामुळे थर्मलमुळे तर भरपूर फरक पडतोय. आणि इकडे येत जर असला तर थर्मल घेऊन या, बस बाकी काही गरजच नाही तुम्हाला. मॉनेस्ट्रीचं गेट आहे आणि इकडं असं मस्त असं बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहेत. अरे इथंच टी आहेत नाही रे अतुल, आपण हेच बघितलेलं ना. इथं बहुतेक तुम्ही आला ना तर इकडं कपलसाठी फक्त स्टे आहे तिकडे. फक्त कपलला इथं अलाउड करतात. हां कमी पैशामध्ये आहेत. आम्ही यूट्यूबला बघितलेलं एकदा, म्हणून आता आम्हाला काय आम्ही तिकडे बुकिंग केलेलं आहे. अशा प्रकारे मॉनेस्ट्री आहे, बुद्धिस्ट मॉनेस्ट्री. आणि आहेत बरंच बघण्यासारखं आहे काय काय. तर आता मॉल रोडला आम्ही इकडून लोकल साईटसिंग झालं आणि मॉल रोडला असंच टाइमपास फिरतोय. आणि फुल आता गर्दी व्हायला चालू झाली. संध्याकाळी सगळे पब्लिक बाहेर फिरायला चालू होता. आणि बघू शकता इकडं एकदम मस्त मस्त दुकान वगैरे आहेत. खाण्याचं जास्त करून स्टॉल आहेत. खाण्यासाठी भरपूर काय काय आहे इथे. आणि थंडी तर आता भरपूर वाढली आहे. आता आम्ही पण जरा बघतोय. आणि तुम्ही पण आला ना तर भरपूर फिरा, इथं फिरण्यासारखं भरपूर आहे. मॉल रोड आहे. संध्याकाळचा काही टाइमपास आहे ना तेवढाच. दिवसाचा इकडचं स्पॉट बघू शकतो. आणि संध्याकाळी 6 नंतर इकडं 6-7 नंतर तर मोस्टली कोण फिरत नाही जास्त आणि अंधार असतो त्यामुळे. आता इथं फिरतो आणि भरपूर स्वस्त आहे, असं काही एवढं महाग तर नाही आहे. तर बघू दाखवतो तुम्हाला. जर काय असलं चांगलं ना तर दाखवतो. आता आम्ही मॉल रोडला बराच वेळ झाला बसलोय आणि एक ऑब्झर्वेशन केलंय की इथं महाराष्ट्राची माणसं एवढी आहेत ना की आम्हाला कळेनाच आम्ही मनालीत आलोय का आपण महाराष्ट्रात आहे. लय महाराष्ट्राची माणसं म्हणजे एका मिनिटाला मराठी म्हणजे ऐकायला येते. एवढी माणसं मराठी आहेत. आणि सगळे म्हणजे आता माझ्या बाजूला पण बसलेत ना, सगळी मराठी आहेत. म्हणजे मराठी माणसं बघा फिरण्यात किती शौकीन आहेत.